नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक पाठाचे फळ वेगळे असते. काही पाठ धन समृद्धी देतात, काही संकटे दूर करतात, तर काही मन शांती आणि ईश्वर कृपा मिळवून देतात. आज आपण जाणून घेणार आहोत की कोणता पाठ केल्याने नेमके कोणते फळ मिळते. चला तर मग जाणून घेऊया. शिवपुराण श्रवण करणे. शिवपुराण श्रवण केल्याने भगवान शिवांची कृपा, मन शांती आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. दुसरा आहे सुंदरकांड पाठ. सुंदरकांड पाठ केल्याने संकटे दूर होतात, आत्मविश्वास वाढते आणि धैर्य देखील वाढते आणि हनुमानजीची कृपा देखील तुमच्यावर होते. दुर्गा सप्तशती पाठ. दुर्गा सप्तशती पाठ केल्याने भय आणि रोग यांपासून आपल्याला संरक्षण मिळते. नकारात्मकता शक्तींपासून देखील आपल्याला संरक्षण मिळते. तर हा पाठ नक्की करावा. चौथा आहे कनकधारा स्तोत्र. कनकधारा स्तोत्र केल्याने धन, समृद्धी आणि आर्थिक उन्नतीसाठी अतिशय लाभदायक मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया. शिवपुराण श्रवण करणे. शिवपुराण श्रवण केल्याने भगवान शिवांची कृपा, मन शांती आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. पाचवा आहे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र. या स्तोत्र पाठ केल्याने सुख, शांती, सौभाग्य आणि मानसिक स्थैर्य हे सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. सहावा आहे हनुमान चालीसा. हनुमान चालीसाचा पाठ केल्याने भीती दूर होते आणि हनुमंताची कृपा प्राप्त होते. सातवा आहे रामचरितमानस पाठ. हा पाठ केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. आठवा आहे श्री सूक्त पाठ. माता लक्ष्मीची कृपा, धन आणि वैभव प्राप्त होण्यासाठी हा पाठ केला जातो. आतापर्यंत आपण विविध पाठांचे महत्व आणि त्यांचे फळ जाणून घेतले. आता जाणून घेऊया काही प्रभावशाली मंत्राबद्दल, ज्यांच्या जपामुळे मन शांती, आरोग्य, आत्मबल आणि ईश्वर कृपा प्राप्त होते. महामृत्युंजय मंत्राचा जाप. महामृत्युंजय मंत्राचा जाप केल्याने आरोग्य, आत्मबल आणि संकटापासून संरक्षण देखील मिळते. गायत्री मंत्राचा जाप. गायत्री मंत्राचा जाप केल्याने बुद्धी, ज्ञान आणि सकारात्मक विचारांची वाढ होते. ओम नमः शिवाय. या मंत्राचा जाप केल्याने मन शांत होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण महामंत्र जप केल्याने मन शुद्ध होते आणि कृष्ण भक्ती वाढते. श्रीराम जय राम जय जय राम. हा मंत्राचा जप केल्याने मनाला शांती, धैर्य आणि प्रभू रामाचे स्मरण प्राप्त होते. तर आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि कृष्णप्रिया भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. कमेंट करायला विसरू नका. राधे राधे.